नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर भाषण। ज्ञानदीप देवत ठेवून अंधकाराला हरविले, ज्ञानदीप देवत ठेवून अंधकाराला हरविले। सावित्रीबाईंनी श्रीमनाला शिक्षणाचे पंख दिले, सावित्रीबाईंनी श्रीमनाला शिक्षणाचे पंख दिले, शिक्षणाचे पंख दिले। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव श्रद्धा आहे। आज मी आपल्या समोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते। त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका तसेच थोर समाजसुधारक होत्या। विवाहानंतर ज्योतिबांनी समाज परिवर्तनासाठी सावित्रीबाईंना शिकविले। क्रांतिज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला। या शाळेच्या पहिल्या शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालू केले। शाळेत जाताना अनेक लोक त्रास देत। ते शेण, दगड, चिखल, कचरा इत्यादी अंगावर फेकत, परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाही। त्यांनी आपले कार्य खंबीरपणे चालूच ठेवले। सावित्रीबाई फुले यांनी अनेक वाईट रूढी, परंपरा व चालीरीती यांना विरोध केला। बालविवाह, सतीप्रथा व केशवपंथ अशा अनेक वाईट प्रथांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा मोलाचा संदेश दिला। दुर्दैवाने प्लेग झालेल्या रोग्यांची सेवा करताना या थोर माऊली सावित्रीबाई फुले यांना प्लेग झाला। 10 मार्च 1897 रोजी या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या जगाचा शेवटचा निरोप घेतला। त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून आपणही त्याच मार्गावर पुढे चालूया। अशा या ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।